Move to a topic, next part. Statement of purpose. What is the meaning of SOP? So let us start with SOP. Statement of purpose जे आहे ते आपण बघायचं. एखाद्या when we want to take admission for reputed institute or reputed university, we have to submit our statement of purpose. म्हणजे आपण जिथे ॲडमिशन आपल्याला घ्यायचं आहे त्या ठिकाणी आपण किती पात्र आहोत त्या ॲडमिशनसाठी तिथल्या कॉलेजमधल्या, त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी आपला हेतू नेमका काय आहे त्या हेतूविषयीची माहिती त्या ठिकाणी एस ओ पीमध्ये येत असते. तर बघूया आपण या ठिकाणी एस ओ पी जी आहे, अ स्टेटमेंट ऑफ पर्पज ॲज अ पार्ट ऑफ ॲप्लिकेशन टू द इन्स्टिट्यूट ऑर युनिव्हर्सिटी. विद्यापीठात ॲडमिशन घ्यायची आहे त्या संदर्भातला एक एस ओ पी या ठिकाणी आपल्याला आपण बघूया. इट इज राईटली सेड, एज्युकेशन इज द पासपोर्ट टू द फ्युचर, फॉर टुमॉरो बिलॉंग्स टू दोज हू प्रिपेअर फॉर इट टुडे. असं म्हणतात की एज्युकेशन इज द पासपोर्ट टू द फ्युचर. तर भविष्यासाठी एक एक प्रकारचा परवाना आहे. शिक्षण हा एक परवाना असतो. फॉर टुमॉरो बिलॉंग्स टू दोज हू प्रिपेअर फॉर इट टुडे. तर उद्याचा काळ या लोकांसाठी आहे की जो आज तयार करतो, आज काहीतरी करेल, त्यासाठी उद्याचा कालखंड आहे. फ्रॉम चाइल्डहूड आय एम इंटरेस्टेड इन इंग्लिश लिटरेचर. तर मी अगदी लहानपणापासून इंग्लिश लिटरेचरबद्दल मला खूप आकर्षण होतं. आय लाईक टू रीड द नॉव्हेल, ड्रामा, पोएट्री अँड शॉर्ट स्टोरीज ऑफ फेमस इंग्लिश रायटर. आणि मी अनेक असे नाटक असेल किंवा कादंबरी असेल, कविता असतील, लघुकथा असतील, त्या मी वाचन त्याचं मी करायचो. दीज बुक्स गाईड मी अँड बिकम माय फ्रेंड्स. आणि ह्या पुस्तकांमुळे त्या ठिकाणी मला एक मार्गदर्शन मिळालं आणि पुस्तकं माझे मित्र बनले. आय सॉ द टीचिंग ऑफ माय इंग्लिश टीचर मिस्टर बी जी बडगुजर. मी माझ्या शिक्षकांचं टीचिंग बघितलेलं होतं. बट अ ग्रेट नॉलेज ही हॅज अबाउट इंग्लिश लिटरेचर. त्यांना अतिशय चांगलं ज्ञान इंग्लिशबद्दलचं आहे. हिज टीचिंग ऑफ इंग्लिश गिविंग लिटररी रेफरन्सेस ऑलवेज मेस्मराईज मी. आणि त्यांचे जे काय रेफरन्स ते द्यायचे इंग्लिशबद्दलचे, ते आजही मला ते मेस्मराईज अतिशय माझ्या स्मरणामध्ये आहेत, आठवणीमध्ये आहे. इन माय स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आय ऑलवेज ओन प्रायजेस फॉर लिटररी रायटिंग. आणि माझ्या त्या ज्युनियर कॉलेजमध्ये, शाळेमध्ये मी अनेक साहित्यविषयक स्पर्धा जिंकलेल्या आहेत, अनेक बक्षिसं मला मिळालेली आहेत. आय वर्क ॲज एडिटर ऑफ अ कॉलेज मॅगझिन. कॉलेज मॅगझिनचा मी एक संपादक म्हणून पण त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आय मेड द मॅगझिन युनिक अँड पॉप्युलर बुक ड्युरिंग माय पिरियड. माझ्या कालखंडात हे मॅगझिन जे आहे ते अतिशय एकमेकाद्वितीय बनलं होतं, प्रसिद्ध झालं होतं. आय टू पार्टिसिपेशन इन लँग्वेज अँड लिटरेचर क्वीज अँड ओन द फर्स्ट प्राईज. आणि विशेष काय तर जी क्वीज असते आपली, एक प्रश्नमंजुषा असते भाषेसंदर्भातली, त्यात मी भाग घेतला होता. त्यात मला पहिलं बक्षीस पण त्यावेळेला मिळालेलं होतं. आय डिझायर टू लर्न मोर लिटरेचर टू एक्सप्लोर माय आउटलुक अँड परसेप्शन. आणि मला अजूनही त्या ठिकाणी साहित्याविषयी मला अजूनही त्या ठिकाणी शिकायचं आहे, जाणून घ्यायचं आहे, माझा दृष्टिकोन बदलायचा आहे. आय वॉन्ट टू डू सम स्पेसिफिक रिसर्च इन द फील्ड ऑफ लिटरेचर. आणि ह्या साहित्याच्या क्षेत्रामध्ये मला काहीतरी विशिष्ट काम करून दाखवायचं आहे. आय वॉन्ट टू सर्च न्यू आयडियाज अँड टेक्निक्स इन दिस फील्ड. आणि या क्षेत्रात काही नवीन संकल्पना, काही नवीन पद्धती त्या ठिकाणी मला शोधायच्या आहेत. आय वॉन्ट टू डेव्हलप माय करिअर ॲज अ क्रिटिक अँड रिसर्चर इन लिटरेचर. आणि ह्यासाठी एक करिअर त्या ठिकाणी मला साहित्यात करायचं आहे. आय वॉन्ट टू अचीव दिस ॲबिलिटी वर्किंग हार्ड. आय नीड टू गेट गुड गायडन्स फॉर इट. आणि निश्चितच मला कष्ट करायला आवडेल आणि त्या संदर्भातलं चांगलं गायडन्स मला निश्चितच घेण्याची माझी इच्छा आहे. आय एम कॉन्फिडंट दॅट आय विल बी एबल टू अचीव माय गोल इफ आय गेट ॲडमिशन इन युअर रेप्युटेड कॉलेज इन द डिपार्टमेंट ऑफ लँग्वेज अँड लिटरेचर ऑफ इंग्लिश. तर मी अतिशय आत्मविश्वास माझ्यात आहे की निश्चितच त्या ठिकाणी माझं जे ध्येय आहे ते मी पूर्ण करेल. जर मला ह्या ठिकाणी तुमच्या कॉलेजमध्ये, विद्यापीठामध्ये जर ॲडमिशन मिळाली, निश्चितच त्या ठिकाणी मी ह्या डिपार्टमेंटला, इंग्लिश डिपार्टमेंटला मला ॲडमिशन घ्यायची इच्छा आहे. तर तुम्ही ते मला द्याल अशी माझी अपेक्षा आहे. तर तुमचा हेतू जो काय आहे, तुम्ही काय काय केलेलं आहे त्याबद्दलची माहिती आपण एस ओ पीमध्ये त्या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ पर्पज. तर हेतूविषयीचा हेतुविधान ज्याला म्हणतो आपण, त्याला म्हणतात स्टेटमेंट ऑफ पर्पज. तर हेतुविधान त्या ठिकाणी या पद्धतीने आपण केलेलं आहे. पहिली पोस्टिंग आहे कॉलेजमधली ॲडमिशन. सेकंड पोस्टिंग जी आहे ती आहे आपली अ स्टेटमेंट ऑफ पर्पज टू जॉईन नर्सिंग कॉलेज. तर नर्सिंग कॉलेजमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. तर नर्सिंगसाठी तुम्ही प्रवेश घेताना काय एस ओ पी तुम्ही तुमची तयार करता आहात ते सांगा. तर ह्या ठिकाणी आपण एक एस ओ पी जी आहे ती बघत आहोत. वेन आय वॉज चाइल्ड आय हॅड टू विजिट टू प्रोव्हाइड लंच बॉक्स टू माय ग्रँडफादर हू वॉज ॲडमिटेड देअर ड्यू टू इलनेस. तर लहान असताना त्या ठिकाणी मी माझा जो जेवणाचा डबा आहे तो माझ्या आजोबांना द्यायची, की जे आजारी असताना त्या ठिकाणी दवाखान्यात मी तो डबा पोचवत असे. ड्युरिंग माय ट्रिप्स टू द हॉस्पिटल नर्सेस विथ हुम आय इंटरॅक्टेड प्रूव्ह दॅट सर्व्हिस टू ह्युमॅनिटी सर्व्हिस टू गॉड. तर ज्या वेळेला मी त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये जायचे त्यावेळेला ज्या इथे काम करणाऱ्या ज्या नर्सेस आहेत, ज्या
ज्याला आपण सिस्टर म्हणतो किंवा ज्या भगिनी आहेत काम करणाऱ्या पेशंटसाठी काम करणाऱ्या फॉर द पेशंट बट आय इंटरॅक्टेड प्रूव्ह दॅट सर्व्हिस टू ह्युमॅनिटी सर्व्हिस टू गॉड. तर मी त्यावेळेला असं बघितलं त्यांचं वागणं जे आहे इतकं सुंदर वागायच्या त्या की त्यावेळेला मला असं वाटलं की सर्व्हिस टू ह्युमॅनिटी सर्व्हिस टू गॉड तर खरंच मानवतेची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा असं मला वाटलं. दे वुड नॉट ओनली केअर फॉर द पेशंट्स बट ऑल्सो वेअर द फर्स्ट टू रिस्पॉन्ड टू ॲन इमर्जन्सी. तर फक्त पेशंटची काळजी घ्यायची हेच नाही तर त्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी एकदम तत्काळ काही करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्या ह्या ज्या नर्स आहेत त्या अगदी यथाशक्ती त्या ठिकाणी काम करत असतात. दे वुड बी अवेलेबल टू प्रोव्हाइड कम्फर्ट अँड अंडरस्टँडिंग टू पेशंट्स फॅमिली. आणि अशा पद्धतीने आपले जे कम्फर्ट्स आहेत कुटुंबीय आणि त्या पेशंटचे नातेवाईक असतील त्यांचे सदस्य कुटुंबातले असतील त्यांना ते कसं समजून घेतात कशा पद्धतीने त्यांना आधार देतात ते मला खूप आवडलं. द अबोव ॲटिट्यूड्स ऑफ द नर्सेस इन्स्पायर्ड मी टू परस्यू अ करिअर इन नर्सिंग. आणि त्यांचा हा जो दृष्टिकोन आहे नर्स लोकांचा तो मला कुठेतरी प्रेरणा देऊन गेला आणि म्हणून त्या ठिकाणी मला इच्छा आहे की त्या ठिकाणी आपण सुद्धा नर्सिंगचा हा क्षेत्रामध्ये यावं. आय होप टू फुलफिल माय ड्रीम बाय अप्लाइंग फॉर द नर्सिंग प्रोग्राम इन युअर ड्रीम कॉलेज. तर तुमच्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी मला नर्सिंगसाठी मला ॲप्लिकेशन टाकायचं आहे मला ॲडमिशन घ्यायचं या अर्थाने. थ्रूआउट माय हायस्कूल आय टूक अप अ पार्ट टाईम जॉब इन अ नेबरहूड क्लिनिक. तर शालेय जीवनापासून त्या ठिकाणी मी जवळच्याच क्लिनिकमध्ये त्या ठिकाणी एक पार्ट टाईम जॉब म्हणून त्या ठिकाणी नर्स म्हणून काम करते. वेर आय वॉज अट्रॅक्टेड टू ह्युमन ॲनाटॉमी अँड हाऊ द ड्रग्ज इंटरॅक्ट विथ ह्युमन बॉडी. आणि त्यावेळेला मला त्या ठिकाणी मानवी जे ॲनाटॉमी आहे जे मानव शरीरशास्त्र आहे त्याबद्दल त्या ठिकाणी मला खूप आकर्षण वाटलं आणि कशा पद्धतीने औषधं माणसावर परिणाम करतात ते मला आता जाणून घ्यायचं आहे. आय वॉज अ सायन्स स्टुडंट अँड माय बायोलॉजी क्लास एक्सपिरियन्स प्रूव्ह टू बी अ बेनिफिशियल टू अ ग्रेट एक्सटेंट. मी सायन्सची विद्यार्थिनी आहे आणि बायोलॉजीचा वर्ग त्या ठिकाणी मला मनापासून आवडतो. त्याच्यात मला काहीतरी काम करण्याची इच्छा आहे. ओव्हर द इयर्स आय रिअलाइज दॅट नर्सेस प्ले अन इन्स्ट्रुमेंटल रोल इन इन्शुरिंग दॅट द पेशंट्स बिकम स्टेबल. तर अनेक वर्षापासून मी त्या ठिकाणी मला हे कळलेलं आहे की नर्स ज्या असतात ज्या दाया असतात किंवा ज्या सिस्टर्स असतात त्यांच्या या भूमिकेमुळे त्या ठिकाणी पेशंट जे आहेत ते अतिशय स्थिरपणे त्या ठिकाणी काम करू शकतात किंवा स्थिर राहू शकतात. थ्रू देअर केअर अँड डिलिजन्स दे मॉनिटर एव्हरी पेशंट ऑन डेली बेसिस. आणि अतिशय काळजीने त्या ठिकाणी अतिशय कष्टाने त्या ठिकाणी आपल्या पेशंटचे त्यांची निगराणी ते घेत असतात. ऑल द अबोव गिव्हन फॅक्ट्स हेल्प मी टू फिक्स माय डिझायर टू बिकम अ नर्स अँड सर्व द कम्युनिटी. आणि म्हणून या सगळ्या वरच्या ज्या परिस्थिती तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर मला खूप मनातून इच्छा आहे की आपण नर्स बनावं आणि आपल्या समाजाची सेवा करावी. ड्युरिंग माय टेन्युअर इन नर्सिंग स्कूल आय होप टू डेव्हलप माय स्किल्स अँड नॉलेज दॅट आय नीड टू बिकम अ रजिस्टर्ड नर्स इन नियर फ्युचर. आणि माझ्या ह्या नर्सिंग स्कूलच्या त्या कालखंडामध्ये आय होप टू डेव्हलप माय स्किल्स अँड नॉलेज दॅट आय नीड टू बिकम अ रजिस्टर्ड नर्स इन इन नियर फ्युचर. तर पुढच्या भविष्यात त्या ठिकाणी एक चांगली नर्स बनण्याची माझी अपेक्षा आहे इच्छा आहे. दिस कोर्स विल हेल्प मी टू लर्न ॲडव्हान्स टॉपिक इन ह्युमन सायकोलॉजी पब्लिक हेल्थ अँड पॅथॉलॉजी. तर या माध्यमातून त्या ठिकाणी मी ह्युमन सायकोलॉजी पब्लिक हेल्थ आणि पॅथॉलॉजी तर याबद्दल मला खूप करण्याची काहीतरी इच्छा आहे. विच विल अलाव मी टू सर्व माय पेशंट्स बेटर. माय ट्रेनिंग विल ऑल्सो अलाव मी टू प्रॅक्टिस माय स्किल्स इन रिअल हॉस्पिटल सेटिंग सिमिलर टू दोज आय विल एनकरेजिंग इन माय करियर. आणि जे ट्रेनिंग त्या ठिकाणी मी सध्या जे प्रशिक्षण मी घेते आहे माय ट्रेनिंग विल ऑल्सो अलाव मी टू प्रॅक्टिस माय स्किल्स इन रिअल हॉस्पिटल सेटिंग्स सिमिलर टू दोज आय विल बी एन्काउंटरिंग इन माय करियर. आणि जे करिअरमध्ये मी आत्तापर्यंत अनुभवलेलं आहे तेच मला त्या ठिकाणी माझ्या प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये माझं ते ज्ञान मला वापरायचं आहे. देअरफॉर गेटिंग ॲडमिशन टू युअर कॉलेज विल ट्रेन मी टू अ सीझन अँड ट्रेन प्रोफेशन्स इन द फील्ड ऑफ नर्सिंग. आणि म्हणून त्या ठिकाणी तुमच्या कॉलेजमध्ये जर मला प्रवेश मिळाला तर त्या ठिकाणी मी एक चांगला व्यावसायिक म्हणून त्या ठिकाणी निश्चितच माझा विकास करू शकेल. आय एम कॉन्फिडंट दॅट आय विल बी एबल टू अचीव माय गोल ऑफ बिकमिंग अ नर्स. आणि निश्चितच त्या ठिकाणी मला खात्री आहे विश्वास आहे की एक चांगली नर्स त्या ठिकाणी मी बनेल. हू विल ऑफर हेल्प टू पीपल इन पेन अँड ऑल्सो सपोर्ट द मेडिकल टीम फॉर बेटर आउटकम. आणि निश्चितच त्या ठिकाणी लोकांना मदत करण्याची मला खूप अपेक्षा आहे इच्छा आहे आणि त्यांना आधार देण्याची माझी मनस्वी तयारी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी चांगलं काहीतरी करण्याची इच्छा तीव्र असल्याकारणाने आपण मला आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन द्यावी आणि मला उपकृत करावं असं मी विनंती करते. आणि या पद्धतीने SOP जे आपण आहे इथे बघितलेलं आहे की स्टेटमेंट ऑफ पर्पज जे आहे ते इथे आपण बघितलेलं आहे. ओके, हिअर वी स्टॉप.